नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या एका विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये एक लग्न पत्रिका प्रचंड व्हायरल झाली. लग्न पत्रिकेमधल्या वधूचं नाव आहे रसिका, तर वराचं नाव आहे आसिफ. खरं तर नेहमी ज्या पद्धतीनं लग्न जुळवलं जातं त्याच पद्धतीनं दोन कुटुंब एकत्र आली, दोन कुटुंबांनी बोलणी केली आणि त्यानंतर या लग्नाला संमती मिळाली. लग्नाच्या तयाऱ्या सुरू झाल्या. पण अचानक आजकाल आपल्या सगळ्यांच्या हातात असलेल्या समाज माध्यमांवर ही लग्नपत्रिका व्हायरल झाली आणि त्यानंतर या वधूपित्याला अनेक जणांकडनं विचारणा व्हायला लागली. अक्षरशः धमकीचे फोनही यायला लागले आणि अखेर हा सगळा सोहळा रद्द करावा लागला. पण वर आणि वधू हे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. इतकंच नाही तर आम्ही लग्न केलेलं आहे, ते कोर्ट मॅरेज केलेलं आहे, आम्ही ते पुढे नेणारच असं दोघांनीही समाजाला ठामपणे सांगितलं. आणि म्हणूनच या दोघांचं लग्न हा समाजासाठी एक आदर्श तर ठरलेलाच आहे, पण धडाही ठरलेला आहे. आज हेच लग्न करणारे रसिका आडगावकर, आसिफ खान तर आपल्या सोबत आहेतच, पण रसिकाचे आई वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत नाशिकहून. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. रसिका आणि आसिफ, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला मी अगोदर शुभेच्छा देते आणि मग या चर्चेला सुरुवात करते. आसिफ, पहिला प्रश्न मला वाटतं माईक प्रसाद अडगावकर यांच्या हातामध्ये. प्रसादजी, खरं तर तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक. हे सगळं तुम्ही इतक्या धीरानं सांभाळलं आणि ठामपणे तुम्ही उभे राहिलात या सगळ्यामध्ये. आणि तुमच्या मुलीचं आता लग्न सोहळा जो तुम्ही ठरवला होता त्याप्रमाणे तुमची मुलगी आता त्याच मुलाबरोबर सासरी जातीये. आसिफ, मला सुरुवातीला तुझी प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा रसिका बरोबर तुझी जोडी बांधली गेलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे तुझी? आई एम व्हेरी लकी. खूप लकी आहे मी कि एवढा इतना कुछ हुआ और हम अभी भी साथ में है. सो आई एम वेरी लकी. वो कहते हैं जो भगवान बनाता है वही होता है, तो भगवान ने हमारी जोड़ी बनाई थी. एंड ये है धर्म वगैरह कुछ भी नहीं, हमारा प्यार ट्रू था. सो मैं बहुत खुश हूँ. आई एम वेरी हैप्पी. आसिफ, खूप वर्षांपासूनचं तुमचं प्रेम आहे. मला तर पहिलं हे जाणून घ्यायला आवडेल, तुमची भेट कशी झाली दोघांची? हमारी मुलाकात 2009 में हुई थी. स्कूल में हम लोग स्कूल में मिले थे फर्स्ट टाइम. शाळेमध्ये? रसिका हाँ, गुरु गोविंद स्कूल में थे हम दोनों. तो वहाँ पे हमारी मुलाकात हुई. एंड रसिका फॉर्म फिलअप कर रही थी और मैंने उसे पहली बार देखा. आणि मग त्यानंतर कसं झालं, तुमची ओळख कशी झाली आणि मग या सगळ्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं? वो तो काफ़ी लंबा है, मतलब स्टेप बाय स्टेप हुआ सब कुछ हमारा. पहले हम लोग मिले और माइंड में ऐसा कुछ भी नहीं था. हम एज अ फ्रेंड पहले मिले और उसके बाद हमारा रसिका ने सब्जेक्ट लिया था बिल स्टडीज़, इकोनॉमिक्स. एक्चुअली हम दोनों ने भी NIOS से पढ़ाई किया, नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. उस टाइम पे स्कूल में लाइक जो ट्यूशन्स होते हैं CBSE ICSE ये मिल जाता बहुत इजीली, बट NIOS का मिलता नहीं था ट्यूशन्स. सो आई वॉज जस्ट पास आउट. मैं 10th पास आउट कर चुका था एंड शी सपोज टू गेट एडमिशन. सो दे वर फाइंडिंग वेरी डिफिकल्ट टू गेट ट्यूटर. So she was with her mother. So वो भी ट्यूटर ढूंढ रहे थे और मैं भी एक जॉब ढूंढ रहा था, लाइक पार्ट टाइम कुछ अगर मिल जाए जिसमें मैं पढ़ाई भी कर सकूं और हमारा सब कुछ बैलेंस हो. तो इसकी मम्मी ने मुझे पूछा कि कोई अगर है तो आप मुझे हेल्प करना. सो एज अ गाइडेंस के थ्रू स्टार्टिंग हमारा वैसे हुआ, एज अ गाइडेंस. एंड हमने काफ़ी दिन देखा बट वो डिफ़िकल्ट हुआ, कोई ट्यूटर मिला नहीं. एंड तो इसलिए फिर मैंने बोला ठीक है मैं सिखाता हूँ. तो इस तरह से हमारी पहचान हुई स्टार्टिंग. ओके. पण मग जेव्हा तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, सो मैं
जेव्हा तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलात त्यावेळेस तुमच्या कुटुंबियांना तुम्ही याची माहिती कधी दिली, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल? सी माइंड में सेट था कि ऐसा कुछ करना नहीं है बिकॉज हमारा रिलीजन अलग है, तो माइंड में पूरा सेट था कि ऐसा कुछ नहीं होने वाला है। शादी वादी के बारे में हमने सोचा भी नहीं था, ना मैंने ना रसिका ने। लेकिन मेरे अंदर एक केयरिंग नेचर था और रसिका के अंदर भी मेरे लिए केयरिंग नेचर था, तो हमने ये डिसीजन 2015 में लिया कि हमें शादी करना है। सो घर वालों को बोला हमने, तो घर वालों ने पहले उन्हें लगा कि हम बच्चे हैं, अभी कुछ समझ नहीं है, तो उन्होंने ठीक है देखते हैं कि आगे भी आपका ये सेम डिसीजन रहता है क्या नहीं। बट आफ्टर 5 years लाइक वी वर लाइक 2015 हमने सोचा कि हमें शादी करना चाहिए, लाइक हम दोनों को करना चाहिए, क्योंकि इसका ग्रेजुएशन का लास्ट ईयर चल रहा था। तो हमने सोचा एटलीस्ट घर में बोल के रखते हैं, तो हमने घर में बताया, लेकिन घर वालों को भी काफ़ी डिफिकल्ट लगा। उन्होंने बोला ठीक है, लेकिन रसिका के डैड ने बोला कि हम आगे देखते कि आगे भी आप लोगों का सेम फीलिंग्स है, तो हम देखते आगे चल के। सो ऐसा भी नहीं कि उन्होंने मुझे डांटा या बोला ये गलत है, ऐसा वैसा। उन्होंने समझाया हमें, उन्होंने समझाया कि आपका रिलीजन अलग होगा तो बहुत से प्रॉब्लम्स आएंगे आप लोगों को। प्रॉब्लम इन द सेंस बाहर से नहीं, लेकिन आपको घर में एक बहुत तरह के कुछ प्रॉब्लम्स हो सकते हैं, बिकॉज मैं नमाज पढ़ता हूँ और वो पूजा करती है। तो पहले तो हमें ये दोनों को एक्सेप्ट करना पड़ेगा कि हम दोनों भी एडजस्ट कर सकते हैं या नहीं। आर वी बोथ आर कंफर्टेबल विथ ईच अदर। उनका बोलना था कि स्टार्टिंग में ये अट्रैक्शन होता है, फिर बाद में हमें लगता है कि नहीं ये तो गलत कर लिया। तो आप दोनों भी मतलब आर यू बोथ कंफर्टेबल? तो मुझे भी लगा शायद हमें और देखना चाहिए, तो हमने देखा, लेकिन हमारा जो फीलिंग्स था मुझे लगा शायद कम हो जाएगा, मैं बाहर जाऊंगा, मुझे कोई और मेरा अट्रैक्शन कहीं और होगा, रसिका का अट्रैक्शन कहीं और होगा। लेकिन सब कुछ हुआ, लेकिन ऐसा जो फीलिंग्स थी हमारी दोनों की, जो 2009 में थी वो फीलिंग्स 2015 में थी, और वो फीलिंग्स अभी भी वही फीलिंग्स है। फीलिंग्स चेंज नहीं हुई। रसिका को लेकर जो मेरे अंदर फीलिंग्स थी और रसिका का जो मुझे लेकर केयरिंग नेचर था वो चेंज नहीं हुआ। तो हमारा मतलब वो था कि मुझे लगा शायद मैं रॉन्ग कर रहा हूँ, रसिका को लगा शायद वो रॉन्ग कर रही, लेकिन हम लोग एक्चुअली राइट कर रहे थे। हम लोग कुछ रॉन्ग कर ही नहीं रहे थे, हमारा फीलिंग्स बहुत क्लियर था। एंड मैं उससे प्यार करता था, इसलिए मैंने पहले बोला था कि मैं रसिका का नाम चेंज नहीं करूँगा, रसिका रिलीजन चेंज नहीं करूँगा। तो रसिका के डैड को भी अच्छा लगा कि हाँ ये सच में इट्स अ ट्रू लव, बिकॉज when you love somebody so you will never force कि आप रिलीजन चेंज करो या मैं रिलीजन चेंज करता हूँ। सेम वे रसिका के डैड ने भी मुझे कभी नहीं बोला कि आपको नाम चेंज करना पड़ेगा या आपको आपका रिलीजन चेंज करना पड़ेगा, ऐसा कभी नहीं हुआ। सो दैट वाज आई फाइंड, मुझे ऐसा लगा कि काफ़ी अच्छा चल रहा है, तो हमने डिसीजन लिया कि हम लोग करते हैं, हमें शादी करना चाहिए। सो वी डिसाइडेड इन 2021 कि काफ़ी समय हो गया, अब हमें फाइनली शादी करना चाहिए, क्योंकि फीलिंग्स तो बिल्कुल कम नहीं हुआ, अट्रैक्शन भी कम नहीं हुआ, बल्कि और बढ़ गया। ओके रसिका, एक प्रश्न तुझ्यासाठी। तुम्ही आता आसिफने सांगितलं तुम्ही खूप वर्ष एकत्र होतात, तुम्ही एकत्र शिकलात, अनेक गोष्टींमध्ये तुमची एकमेकांना मदत झाली। मग जेव्हा तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळेस तर आसिफचा धर्म आणि तुझा धर्म याच्यामध्ये वेगळेपण आहे हे तुला जाणवलं होतं, त्यावेळेस काही तुला दडपण आलं होतं लग्ना इतका मोठा निर्णय घेताना? हो थोडीशी भीती वाटली होती मला, थोडीशी भीती वाटली होती मला पण माहिती होतं हे एवढं इझी नव्हतं। हॅलो, ऐकते रसिका, तुझा आवाज येतोय माझ्यापर्यंत। हॅलो, हां, मला माहिती होतं हे एवढं इझी डिसिजन नव्हता, पण माझे घरचे, माझे मम्मी डॅडी, त्यांचा सपोर्ट होता ना, म्हणून मी हे केलं। हॅलो, रसिकाची आई सुद्धा आपल्या सोबत आहेत। रसिकाची आई, खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये जे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे ते कुठल्याही लग्न होऊ घातलेल्या घरामध्ये पाहायला नको अशी परिस्थिती होती। या सगळ्यातनं जाताना तुम्ही रसिकाला कसं सांभाळलं, स्वतःला कसं समजावलं? आसिफ, रसिकाच्या आईला तुम्ही माझा प्रश्न कन्वे करू शकता? हॅलो, हा, रसिकाच्या आई, माझा आवाज येतोय तुम्हाला?
नाही त्यांचं आसिफ, तुम्ही प्लीज माझा प्रश्न रसिकाच्या आईला समजवा ना. बोलतो. ओके, पूछिए, आप पूछिए, मुझसे पूछिए. हाँ नमस्कार. नमस्कार. रसिकाच्या आई, तुमचंही अभिनंदन खरं तर सुरुवात आणि कौतुक सुद्धा. तुम्ही माध्यमांसमोर आलात आणि आता तुम्ही सगळ्यांसमोर तुमची प्रतिक्रिया मांडताय. जेव्हा हे सगळं झालं, लग्नाची तयारी सुरू झाली, त्यावेळेस तुम्हाला तर कल्पनाही नसेल की असं काहीतरी होईल म्हणून. या सगळ्या काळामध्ये तुम्ही कसं सामोरं गेलात या सगळ्या येणाऱ्या धमक्यांना, टीकेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं रसिकाला कसं सांभाळलं? रसिकालाच मेन म्हणजे मी ह्या धमक्या याच्याकडे लक्ष न देता रसिकाला जास्त कव्हर केलं मी. हॅलो. हां हां. तर तसे काही मला खूप असे मेसेजेस नाही आले, पण आजूबाजूने लोकांकडनं मला कळलं ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे मग मला काही एवढं काही असं वाटलं नाही की मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे असं. मी माझ्या मुलीला तिच्या पसंतीने लग्न जर करते तर मला काही याच्यामध्ये काही वाटलं नाही की मी काहीतरी गुन्हा करते. हे तिच्या खुशीसाठी अगर जर करायचं ठरलं, त्यांच्या दोघांच्या संमतीने होतंय. आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा होता. सगळ्यांनी आम्हाला समजून पण सांगितलं, सगळं केलं, पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. सगळ्या घरच्यांचा मंजुरी होती म्हणून आम्ही हा पाऊल उचलला. नातेवाईकांचा सपोर्ट होता. मला प्रसाद अडगावकरांशी सुद्धा बोलायचंय. प्रसादजी, ही पत्रिका आम्ही पाहिली, पण तुम्हाला जो अनुभव आला तो पत्रिका छापायच्या आधीपासूनच यायला सुरुवात झाला होता की पत्रिका छापली आणि ती प्रसार माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये आली आणि मग हे सगळे अनुभव यायला सुरुवात झाली? नाही, सुरुवातीला मी पत्रिका छापायचा विचार केला होता, पण मी म्हटलं फक्त आपलं देवाला एक 5 पत्रिका छापू आणि DTP करून एक नातेवाईकाला व्हॉट्सअप केलं आणि त्या व्हॉट्सअपमधून पूर्ण त्यांनी ती पत्रिका व्हायरल केली. आणि ते व्हायरल झाल्यानंतर मग जसे मला मेसेज यायला लागले, फोन यायला लागले आणि त्या ग्रुपवर असे मेसेज आले की जे आपण वाचू शकणार नाही. आणि माझ्या लक्षात येऊन गेलं होतं की हे चुकीच्या पद्धतीने कोणीतरी जाणून बुजून आम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय. आणि त्याच्यावर मला लक्षात आल्यानंतर मग मी घरी सांगितलं, सगळ्यांना समजलं, नातेवाईकांना सांगितलं. पण मी सर्वांना तर समजून सांगू शकत नाही की माझी परिस्थिती काय होती, कुठल्या परिस्थितीमधून हा डिसिजन घेतला गेलेला आहे. आणि आमची परिस्थिती माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने तो धर्मासमोर, समाजासमोर तो प्रश्न मांडण्यात आला, हे चुकीचं वाटतं मला थोडंसं. पण तुम्ही पत्रिका छापला होतात म्हणजे लग्नाची तयारी सगळी सुरू झाली, कारण तुम्हाला मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पण सोहळा करायचा होता. काय काय तयारी तुमची सुरू होती? तयारी म्हणजे संपूर्ण तयारी. रसिकाचे कपडे घेतले होते, आसिफचे कपडे घेतले होते, SSK हॉटेल बुक केलं होतं, त्याच्यानंतर मेहंदीवाल्याला बुक केलं होतं, ज्वेलरी घेतली होती. सगळ्या प्रकारची आपण जशी लग्नाची तयारी आनंदाने करतो तशा आनंदाने सगळी तयारी चालू होती. आणि हे झाल्यानंतर आम्हाला पण खूप शॉक लागला की अशा पद्धतीने आपल्याला समाजामध्ये चव्हाट्यावर आणून आपली वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे लग्न कसं थांबवता येईल अशा पद्धतीने जेव्हा चालू झालं तेव्हा आमची मानसिक परिस्थिती सुरुवातीला खूप थोडी खराब झाली होती. पण रसिकाची आई, रसिका, मी आणि आसिफ, आम्ही चौघं आणि माझ्या मागे माझे भाऊ, आई, वडील, सगळं कुटुंब आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आपण सगळं बरोबर करतोय, आपण कोणाच्याही काही किती कोणी ट्रोलिंग केलं तरी आपण त्याला घाबरायचं नाही. आणि आपल्या रसिकाला चांगला मुलगा मिळालेला आहे आणि आनंदाने हे लग्न आपण पार पाडू. पण हे सगळं चालू असताना मला नाईलाजाने असं सांगावं लागतं की वातावरण एवढं खराब होऊन गेलं होतं महाराष्ट्राचं आणि पूर्ण भारताचं की याच्यामधून काहीतरी चुकीचं 18 जुलैला घडायला नको. म्हणून मग मी ठरवलं की 18 जुलैचं लग्न सोहळा रद्द करू. ॲक्च्युली 21 मेला स्पेशल ॲक्ट रजिस्टर मॅरेज झालेलं आहे. आणि माझी इच्छा होती की बा हिंदू धर्माप्रमाणे आणि त्यांच्या धर्माप्रमाणे निकाह जो असतो तो आपण करायचा आणि आनंदाने या जोडीला आपण चांगल्या आयुष्याचं, भविष्याचं स्वप्न रंगवू द्यायचं अशी इच्छा होती. पण आज अशी परिस्थिती आली होती की या सगळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं आणि लग्न रद्द करावं लागलं.
ही खूप खेदाची बाब आहे. पण प्रसादजी, तुम्ही जे आता बोलताना सांगितलं की तुमच्या सगळ्या कुटुंबियांनी तुम्हाला पाठिंबा दिला, ते सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले, ही खरं तर खूप जमेची बाजू आहे. पण एक प्रश्न असाही येतोय समोर की मग हे जेव्हा सगळं होत होतं त्यावेळेस हे फक्त मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत होतं, कॉल्सच्या माध्यमातून येत होतं, की लोक खरोखर तुमच्या समोर सुद्धा आली, कुणाचे चेहरेही तुमच्या समोर आले? सुरुवातीला हे व्हॉट्सअपवर व्हायरल झालं. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचे माझ्या ग्रुपवरचे मेसेज मी बघितले, नातेवाईकांचे फोन आले, नंतर मला घरच्यांचे फोन आले, त्याच्यानंतर मला समाजामधून फोन आला आणि असे अनेक फोन मला आले आणि सगळ्यांनी माहिती घेतली. तर काही लोकांनी त्याच्यामध्ये सपोर्ट पण केला की बाबा तुमच्या मुलीचं आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही जे करताय ते योग्य करताय, असे सपोर्टचे पण फोन आले. आणि असे पण फोन आले की तुम्ही हे लग्न आम्ही करू देणार नाही, हे लग्न आम्ही हाणून पाडू, असं करू तसं करू, अशा सर्व प्रकारचे फोन आले. आणि ते सर्व प्रकारचे फोन मी घेतले, बोललो, त्यांना समजून सांगितलं माझ्या परीने. त्यांना जेवढं समजायचं त्यांनी समजलं, जेवढं मला समजून सांगता येईल तेवढं मी समजून सांगितलं त्यांना. मग त्यावेळेस असं वाटलं पोलिसांची मदत घ्यायला हवी? सुरुवातीला असं वाटलं होतं की लग्न करताना आपण पोलिसांच्या मदतीने लग्न करू शकतो आणि मला तसा कायद्याने अधिकार होतं, स्वातंत्र्य पण होतं. बरोबर. पण तरी सुद्धा समाजाच्या भावना दुखावू नये, हिंदू धर्माच्या भावना दुखावू नये आणि या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून मी पोलिसांकडे सुद्धा गेलो नाही. मग नंतर मला पोलिसांनी बोलून विचारलं पण होतं की तुम्हाला काही प्रेशर आहे का, काही त्रास आहे का, आम्ही तुमची मदत करू का, तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. पण मी म्हटलं नको, की वातावरण खराब न करता, आणि माझी अशी इच्छा होती की संपूर्ण भारताने ह्या लग्नाला परवानगी द्यावी. त्यांनी समजून घ्यावं की काय परिस्थितीमध्ये आपण बरोबर आहे. काय परिस्थितीमधून आपण जातोय, तर त्या परिस्थितीला आम्ही ज्या समोर जातोय तर हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की भारतातलं हे पहिलं लग्न नाहीये आणि आमच्या वेळेसच का बरं एवढा विरोध झाला, याचं जास्त दुःख वाटतं. प्रसादजी, खरं तर तुम्हालाही आपल्या भावना मांडता येत नाहीत आणि हे खरंच एक बाप जेव्हा आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायला बघतो त्याच्या मनामध्ये खूप भावना असतात, अपेक्षा असतात, स्वप्न असतात, आठवणी असतात आणि ते सगळं सोबत घेऊन आपल्या आयुष्याची जमापुंजी आपल्या मुलीच्या हवाली करायला तो बाप जेव्हा तिला आशीर्वाद द्यायला, तिचं कन्यादान करायला तयार होतो, त्यावेळेस असा अनुभव जो तुम्हाला आलाय तो खरं तर कुणालाही येऊ नये. त्या दोघांचा धर्म वेगळा असेल पण त्यांना प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधलं आणि प्रेमाला कधीच कुठला धर्म नसतो. आसिफ, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो अगदी कुठल्याही प्रेमी युगुलाला विचारावा इतका साधा आहे. काय तू पाहिलंस रसिकामधले असे कुठले गुण आहेत जे तुला इतके आवडतात आणि इतक्या वर्षांनंतर, इतक्या विरोधानंतर तुमचं प्रेम कुठेही कमी झालं नाही, उलट ते आणखी घट्ट झालं, आणखी निर्धार वाढला? रसिकामध्ये असं काय गुण आहे जे मला आवडत नाही? बरंच काय आहे त्याच्यात, म्हणजे जे मला खूप आवडतं. ऐसा कुछ है ही नहीं जो मुझे रसिका में पसंद ना हो. रसिका में मुझे, लेकिन जो सबसे चीज़ ज़्यादा पसंद आई, सबसे ज़्यादा जो चीज़ रसिका में मुझे पसंद आई वो उसका केयरिंग नेचर और उसका लव, उसका प्यार. मुझे लगा शायद ये दिन थोड़े दिनों के बाद कम हो जाएगा, लेकिन वो और बढ़ गया. रसिका मुझे 300, 400, 500 कॉल करती थी. नॉर्मली लोग 25 या 20 कॉल करते हैं, लेकिन रसिका कंटिन्यूस मुझे कॉल रसिकाला आवडलेला दिसत नाहीये, अगर मैं तू फोन स्विच ऑफ कर सांगितलेलं. लूँ तो जब मैं स्विच हाँ, जब मैं फ़ोन ऑन करता हूँ तो पहला कॉल उसका ही होता है. नॉर्मली लड़कियाँ 25, 20, 25, 50, 100 कॉल करती थी, लेकिन रसिका 150, 200, 300 भी करती थी. तो मिस कॉल, सो वो मैंने देखा कि रसिका मुझसे बहुत ज़्यादा प्यार करती है. क्योंकि मैं अगर मैं फ़ोन ऑफ कर दूँ, 2 दिन भी अगर मैं ऑफ रखूँ, अगर मैं फ़ोन ऑन होगा तो सबसे पहले कॉल रसिका का ही आता था. तो ऐसे में मैं कैसे उसे छोड़ देता? क्योंकि इसी से मालूम पड़ता है कि रसिका बहुत प्यार करती है मुझसे, बहुत ज़्यादा. तो इसलिए आणि मैं खूप भी रसिका से विश्वास बहुत आहे प्यार तुझ्यावर करता तिचा. हूं. इतना कोई इमेजिन नहीं कर सकता, इतने सारे कॉल, बहुत ज़्यादा. इसलिए तो मैं आज उसके साथ हूँ. हम एक साथ है क्योंकि हम दोनों का भी एक दूसरे पे बहुत ही विश्वास है. भले हमारा धर्म अलग हो, मजहब अलग हो, लेकिन हम दोनों एक दूसरे से बहुत प्यार करते हैं. और अगर प्यार सच्चा हो तो धर्म कोई भी हो, लेकिन प्यार होना चाहिए.
मेरा ये बिल्कुल भी प्रकरण नहीं था कि मुझे लव जिहाद करना है या मैं रसिका को लेकर भाग जाऊँ या रसिका को बोलूँ, ऐसा बिल्कुल था ही नहीं। मैं रसिका को प्यार किया तो मैंने उसके धर्म को भी किया कि हाँ, रसिका को जो करना है वो सारे फेस्टिवल सेलिब्रेट कर सकती है, गणपति हो, दिवाली हो, सब कुछ, क्योंकि एडजस्टमेंट जैसा कुछ था ही नहीं, क्योंकि मैंने सब चीज़ एक्सेप्ट किया। रसिका ने भी मेरा सब कुछ एक्सेप्ट किया। उसने मुझे कभी नहीं बोला कि मैं तुम्हें आशीष बोलूं या आप मुझे रुखसार बोलो, हमारा इसमें ऐसा कुछ प्रकरण है ही नहीं। इवन हमारे कार्ड में भी अगर आप देखोगे तो मेरा नाम आसिफ ही है, रसिका का नाम रसिका ही है। और वो जो रिचुअल्स होते हैं रसिका के डैड ने वैसे ही किया। तो इसमें नॉर्मली जिसने भी ये बोला ये लव जिहाद है, उसे पहली बात तो कार्ड से ही संदेश मिलना चाहिए, दैट्स नॉट लव जिहाद। ये दोनों भी रिलीजन हम एक्सेप्ट कर रहे हैं, ना कि मेरा उसका नाम आशीष था, मेरा नाम उसमें आसिफ ही था। तो इसका मतलब ये था, क्लियर होता है कि ना वो मुझे धर्म चेंज करने के लिए बोल रहे हैं और ना मैं उन्हें बोल रहा हूँ। तो सबसे पहले वो जो कार्ड सर्कुलेट हो रहा था, जिसने पहले वो कार्ड सर्कुलेट किया उसे आई थिंक 50 से 100 बार देखना चाहिए कि वहां पे किस तरीके से धर्म परिवर्तन हो रहा है। क्या वहां पे रेणुका माता का भी नाम दिया है, गणपति जी का भी वहां पे फोटो है। तो एज पर कुछ अलग हुआ ही नहीं, लेकिन लोगों ने इसे गलत हवा दी और गलत दिशा में लेके गया, लेकिन ऐसा कुछ नहीं था। लव जिहाद जैसा कुछ नहीं था। रसिका तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. आसिफ म्हणतोय तू 150-200 कॉल करायचीस, आसिफनं फोन नाही उचलला तर राग यायचा का कधी? हो यायचा ना. यायचा ना, राग यायचा ना. मग पण मी समजून घ्यायची की ते कामात असे. मग जर फोनने उचलला, मला पण नाही आवडायचं ते जास्त वेळ मी फोन करायची, पण एखादा तरी कॉल उचलायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मग रसिका रुसायची की नाही कॉल नाही उचललं तर? हो. आणि मग आसिफ कशी समजूत काढतो रसिका तुझी? आसिफ समजूत काढतो की नाही? काय? आसिफ समजूत काढतो की नाही रसिका रुसल्यावर? हो काढता ना. रसिका तुमच्याशी हो, दोघांशीही, आसिफ आणि रसिका आणि रसिकाचे आई बाबा, तुम्हा सगळ्यांशी बोलून खरंच खूप आनंद झाला. आनंद या गोष्टीचा आहे की अशी एखादी परिस्थिती समोर आल्यानंतर सुद्धा तुम्ही धीरानं उभा राहिलात इतकंच नाही, तुमचा निग्रह पक्का झाला इतकंच नाही, तर तुम्ही आपल्यातल्या प्रेमाला कुठेही कसलीही किनार लागू दिली नाहीत. तुमच्या दोघांमधलं हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहू देत आणि तुमची भावी जीवनाची सगळी स्वप्न साकार होऊ देत. याच तुम्हाला एबीपी माझाकडून आणि आपल्या प्रेक्षकांकडून शुभेच्छा. गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. एक मिनिट बोलायचं होतं. एक मिनिट. हा बोल रसिका बोल. एक मिनिट मॅडम. हा बोल. नाही, मी प्रसाद बोलतो. मला सर्व माध्यमांचे आणि खास करून एबीपी माझावाल्यांचे धन्यवाद द्यायचे आहे की माध्यमांनी हा विषय चांगला हाताळलेला आहे. माध्यमांनी आमची खरी परिस्थिती दाखवलेली आहे आणि म्हणून मी माध्यमांचे खूप धन्यवाद देतो. आणि आत्ताच नुकतेच आपले महाराष्ट्राचे राज्यमंत्री कडू साहेब आत्ता आले होते. त्यांनी रसिकाची आणि आमची परिस्थिती समजून घेतली आणि आम्हाला आधार दिला, आम्हाला सपोर्ट केला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि मीडियाचे पण खूप धन्यवाद करतो. धन्यवाद. प्रसादजी, तुमची बाजू न्यायाची आहे आणि न्यायाच्या बाजूला उभं राहणं आणि तुम्हाला आवाज देणं हे एबीपी माझाचं कर्तव्य आहे आणि आमचं कर्तव्य, आमची भूमिका आम्ही पार पाडली. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद एबीपी माझाशी संवाद साधल्याबद्दल. आणि या विशेष वृत्तामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.